बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जे डिस्कस करणार आहोत तर या ठिकाणी डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ डिस्कस करणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये जे आपण डिस्कस करणार आहे ते डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ डिस्कस करणार आहे। डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ डिस्कस करते वेळेस या ठिकाणी आपल्याला काही फॉर्म्युले लागतील। डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ आपण डिस्कस करणार आहे। तर डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ कशाच्या रिलेटेड आहे? तर डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ हा एका प्लॅनेटच्या रिलेटेड आहे। डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ कशाच्या रिलेटेड आहे? तर अर्थ जी आहे ती सूर्याभोवती फिरते, अर्थ जी आहे ते सनभोवती रिव्हॉल्व होते। तर हा डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ हा प्लॅनेटच्या रिव्हॉल्विंगच्या रिलेटेड आहे। जेव्हा एखादा प्लॅनेट म्हणजे एखादा ग्रह त्याला काही ना काही त्या प्लॅनेटला मास असणार आहे, वजन असणार आहे, 5 किलो 2 किलो 10 किलो 20 किलो त्याचं मास त्याचं वजन आपण m डिनोट केलो। तो प्लॅनेट रिव्हॉल्व होते वेळेस ते प्लॅनेट रिव्हॉल्व होते वेळेस काही ना काहीतरी व्हेलॉसिटीनं असा फिरणार आहे आणि तो प्लॅनेट समजा अर्थ सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असते। अर्थ जे असते ते सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असते आणि हे सन आणि हा प्लॅनेट याच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते r आहे। या ठिकाणी डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ कशाच्या रिलेटेड आहे? जशी अर्थ सूर्याभोवती फिरते म्हणजे अर्थ हा एक प्लॅनेट आहे जो सन भोवती रिव्हॉल्व होते, तर डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ त्याच्या रिलेटेड आहे। या ठिकाणी अर्थ हा प्लॅनेट आहे आणि अर्थ सन भोवती अशी रिव्हॉल्व व्हाली तर त्याच्या रिलेटेड हा डेरिवेशन ऑफ इनव्हर्स लॉ आहे। अर्थ हा एक प्लॅनेट आहे तर त्या प्लॅनेटचं मास वजन या ठिकाणी आपण m कन्सिडर केलं। तो प्लॅनेट रिव्हॉल्व होते वेळेस 10 20 30 कशाच्या ना कशाच्या स्पीडनं फिरणार आहे, तर त्याची स्पीड आपण v कन्सिडर केली आणि जो सन आणि प्लॅनेट आहे तर हा सन आणि प्लॅनेट या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे तर सन आणि प्लॅनेट या दोघांच्या मधलं डिस्टन्स आपण r कन्सिडर केलेला आहे। आणि समजा हा प्लॅनेट या ठिकाणून निघाला, समजा हा प्लॅनेट या ठिकाणून निघाला आणि तो रिव्हॉल्व होत 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 पुन्हा याच ठिकाणी आला म्हणजे त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं। समजा एखादा प्लॅनेट या ठिकाणाहून निघाला आणि तो प्लॅनेट फिरत 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 पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आला म्हणजे त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं। या ठिकाणी त्या प्लॅनेटनं त्याचं या ठिकाणी 1 रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, 1 रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, 1 रिव्होल्यूशन। या ठिकाणी त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन या ठिकाणी कंप्लीट केलं। प्लॅनेट या ठिकाणी होता अर्थ, समजा अर्थ या ठिकाणून निघाली अशी फिरत फिरत गेली आणि पुन्हा त्याच ठिकाणी आली म्हणजे त्या ठिकाणी जे आहे त्या अर्थनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं आणि एका रिव्होल्यूशन मध्ये अर्थनं किती डिस्टन्स कव्हर केलं? एका रिव्होल्यूशन मध्ये इथून अर्थ निघाली अशी फिरत फिरत गेली पुन्हा याच ठिकाणी आली म्हणजे अर्थनं तिचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं। अर्थ एका रिव्होल्यूशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते? तर अर्थ एका रिव्होल्यूशन मध्ये इतकं डिस्टन्स कव्हर करते। हे इथून इतकं डिस्टन्स म्हणजे काय आहे? तर त्या सर्कलचा सर्कम्फरन्स आहे। हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय आहे? तर त्या सर्कलचा सर्क्युम्फरन्स आहे।
म्हणजे एका रिव्होल्यूशन मध्ये अर्थ किती डिस्टन्स कव्हर करते, तर सर्कलच्या सर्क्युम्फरन्स इतकं डिस्टन्स कव्हर करते. एका रिव्होल्यूशन मध्ये अर्थ किती डिस्टन्स कव्हर करते, तर एका रिव्होल्यूशन मध्ये अर्थ सर्कलच्या सर्क्युम्फरन्स इतकं डिस्टन्स कव्हर करते. सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल इतकं डिस्टन्स एका रिव्होल्यूशन मध्ये अर्थ कव्हर करते. एक रिव्होल्यूशन म्हणजे काय, अर्थ ज्या ठिकाणून निघाली त्याच ठिकाणी पुन्हा फिरत फिरत आली, म्हणजे अर्थनं तिचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. आणि एका रिव्होल्यूशन मध्ये या ठिकाणी अर्थ किती डिस्टन्स कव्हर करते, तर हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे किती आहे, त्या सर्कलचा सर्कम्फरन्स आहे. म्हणजे एका रिव्होल्यूशन मध्ये अर्थ किती डिस्टन्स कव्हर करते, तर सर्कलच्या सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स कव्हर करते. आणि सर्कलच्या सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, तर 7व्या वर्गाला 8व्या वर्गाला एरिया ऑफ सर्कल आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला होता. तर या ठिकाणी सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल, तर या ठिकाणी सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कलचा जो काही फॉर्म्युला आहे, हा सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला या ठिकाणी 2πr आहे. सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला किती आहे, तर सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला या ठिकाणी 2πr आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्पीड किती आहे, अर्थ कितीच्या स्पीडनं रिव्हॉल्व व्हाली, तर अर्थ v या स्पीडनं रिव्हॉल्व व्हाली. या गोष्टीचं आपल्याला नॉलेज लागते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो फॉर्म्युला लागणार आहे या डेरिव्हेशन मध्ये, तो स्पीडचा फॉर्म्युला लागते. पहिल्या स्टेपमध्ये स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू या ठिकाणी डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला या ठिकाणी या डेरिव्हेशन मध्ये आपणाला 1 नंबरच्या स्टेपमध्ये स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरायचा आहे. या डेरिव्हेशन मध्ये 2 नंबरच्या स्टेपमध्ये आपणाला सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, तर mv²/r हा या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r हा या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. 3 नंबरच्या स्टेपमध्ये या डेरिव्हेशनमध्ये आपल्याला काय लागणार आहे, तर 3 नंबरच्या स्टेपमध्ये या डेरिव्हेशनमध्ये आपल्याला केपलरचा थर्ड लॉ लागणार आहे. 3 नंबरच्या स्टेपमध्ये या डेरिव्हेशनमध्ये आपल्याला काय लागणार आहे, तर या ठिकाणी केपलरचा थर्ड लॉ या ठिकाणी लागणार आहे. आणि केपलरचा थर्ड लॉ काय आहे, तर या ठिकाणी केपलरचा थर्ड लॉ E² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³ हा केपलरचा थर्ड लॉ आहे. E² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³ हा केपलरचा थर्ड लॉ आहे. आजच्या डेरिव्हेशनमध्ये हा केपलरचा थर्ड लॉ सुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि मी तुम्हाला 8व्या वर्गाला 9व्या वर्गाला आपल्याला कन्सेप्ट होती, ती कन्सेप्ट अशी होती, चॅप्टर होता रेशो अँड प्रपोर्शन नावाचा 8व्या वर्गाला. आणि त्या ठिकाणी आपल्याला असं दिलेलं असायचं y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x. आणि प्रपोर्शनॅलिटी साइन जर कधी आपल्याला रिमूव्ह करायचं असेल, हे प्रपोर्शनॅलिटी साइन जर आपल्याला कधी रिमूव्ह करायचं असेल, तर या प्रपोर्शनॅलिटी साइनच्या जाग्यावर आपण इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेत होतो. या प्रपोर्शनॅलिटी साइनच्या जाग्यावर आपण इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेत होतो. आणि या ठिकाणी हा x जशाला तसा, म्हणजे जर कधी प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करायचं असेल, तर त्या प्रपोर्शनॅलिटीच्या जाग्यावर आपल्याला इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट घ्यावं लागते.
कधी जर प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करायचा असेल तर त्या प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर आपल्याला इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागते. तसं या ठिकाणी हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि इक्वल्स टू, कधी जर इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट रिमूव्ह करायचा असेल तर त्याच्या जागेवर आपल्याला प्रपोर्शनॅलिटी साइन घेता येते. प्रपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायचं असेल तर प्रपोर्शनॅलिटीच्या साइनच्या जागेवर आपण इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट घेऊ शकतो. कधी इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर त्याच्या जागेवर आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊ शकतो. हे सगळं बेसिक नॉलेज आहे. हे सगळं बेसिक नॉलेजचा यूज करूनच आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेशन तयार करायचं आहे. या ठिकाणी तसंच इथं हा प्रपोर्शनॅलिटी जर रिमूव्ह करायचा असेल, जसं या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करायचा असेल तर आपण इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. तसं या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी जर रिमूव्ह करायचं असेल तर या प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर आपण इक्वल्स टू आणि या ठिकाणी जे आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊन या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करू शकतो. जसं या ठिकाणी आपण प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करण्यासाठी इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आणि प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह केलं, तसं या ठिकाणी जे आहे इथं हे प्रपोर्शनॅलिटी जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर त्याच्या जागेवर आपण इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊन हे प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर या टी स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन मध्ये काहीच नाही. त्याच्यानंतर या टी स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन मध्ये काहीच नसते, म्हणजे 1 असते. या ठिकाणी 1/k हा मल्टिप्लिकेशन मधला k इकडे जर आणला तर डिव्हिजन मध्ये येते. हा मल्टिप्लिकेशन मधला k जर इकडे आणला तर डिव्हिजन मध्ये येते. इकडे काय राहिला, r³ राहिला. आणि हा मल्टिप्लिकेशन मधला टी स्क्वेअर जर इकडे नेला तर डिव्हिजन मध्ये जाते. हा मल्टिप्लिकेशन मधला k इकडे जर आणला तर डिव्हिजन मध्ये जाते. आणि हा मल्टिप्लिकेशन मधला टी स्क्वेअर जर इकडे नेला तर या ठिकाणी डिव्हिजन मध्ये जाते. म्हणजेच या ठिकाणी जे आहे 3 नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हे r³/t², हे जे काही r³/t² आहे, या r³/t² जागेवर आपण 1/k लिहू शकतो. या r³/t² जागेवर आपण या ठिकाणी 1/k लिहू शकतो. r³/t² जागेवर या ठिकाणी आपण 1/k लिहिला. r³/t² जागेवर आपण 1/k लिहू शकतो. r³/t² जागेवर त्या ठिकाणी आपण 1/k लिहिला. या सगळ्या गोष्टी हे डेरिव्हेशन कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. जर चहा बनवायचा असेल तर जसं आपल्याला साखर, पत्ती, दूध या सगळ्या गोष्टी लागते, तसं हे डेरिव्हेशन जर बनवायचं असेल, आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी हे इतक्या सगळ्या बेसिक गोष्टीचं नॉलेज पाहिजे. म्हणजे एक रिव्होल्यूशन म्हणजे काय, तर जेव्हा जर प्लॅनेट या ठिकाणाहून निघाला, फिरत गेला आणि पुन्हा त्याच ठिकाणी आला, म्हणजे त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी इथून निघाला तो प्लॅनेट याच ठिकाणी आला, तर त्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी काही ना काहीतरी टाइम लागणार आहे. त्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम हा कॅपिटल टी न डिनोट केल्या जाते. जसं अर्थला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 24 तास लागते, तर म्हणून आपण 24 तासाचा एक दिवस म्हणतो. अर्थला त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 24 आवर लागते. तर अर्थ ज्या ठिकाणून निघाली त्याच ठिकाणी तिला फिरत पुन्हा जाण्यासाठी 24 तास लागते. तर म्हणजे आजचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टाइम किती आहे, टी आहे. आणि एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी अर्थला 24 तास लागते. तर आणि एका रिव्होल्यूशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते, तर एका रिव्होल्यूशन मध्ये इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर करते. आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय आहे, सर्कलचा सर्कम्फरन्स आहे. म्हणजे 1 रिव्होल्यूशन मध्ये अर्थ किंवा कोणताही प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करते,
तर सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढा डिस्टन्स कव्हर करते आणि सर्कलचा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे तर 2πr आहे. हे मॅथ मध्ये आपण शिकलेले आहोत. आणि या ठिकाणी जी काही त्या प्लॅनेटची स्पीड आहे ती v या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. आणि आपल्याला हे डेरिव्हेशन तयार करते वेळेस या ठिकाणी 3 स्टेप लक्षात ठेवायचे आहे. हे डेरिव्हेशन तयार करण्यासाठी आपल्याला 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. पहिला फॉर्म्युला स्पीडचा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. दुसरा फॉर्म्युला सेंट्रीपिटल फोर्सचा, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू mv²/r. आणि जो तिसरा फॉर्म्युला आहे या ठिकाणी t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. हा केप्लर्स थर्ड लॉचा फॉर्म्युला आहे. t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ आणि r³/t² च्या जागेवर 1/k लिहिता येते. त्या इतक्या जर गोष्टी माहीत असतील तर आपल्याला डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्स लॉ या ठिकाणी लिहिता येते. डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्स लॉ मध्ये 3 गोष्टी. पहिला स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला. या ठिकाणी पहिला स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला. दुसरं सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू mv²/r चा फॉर्म्युला. तिसरं t² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ चा फॉर्म्युला. म्हणजेच या ठिकाणी r³/t² च्या जागेवर 1/k लिहिता येते. या 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. मी हे डेरिव्हेशनच्या मॅथमॅटिकल स्टेप तुम्हाला पहिले सांगतो. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरायचा. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरायचा. या ठिकाणी स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स. आता एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करते तर एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इतकं डिस्टन्स कव्हर करते. एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करते तर एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करते तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इतकं डिस्टन्स कव्हर करते. मग या ठिकाणी डिस्टन्सच्या जागेवर मी काय लिहितो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल लिहितो. डिस्टन्सच्या जागेवर काय लिहितो तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल लिहितो. स्पीड इज इक्वल्स टू एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करते सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इतकं डिस्टन्स कव्हर करते डिवायडेड बाय या ठिकाणी टाइम जसाला तसा. प्लॅनेटची स्पीड कशाने डिनोट केली v न. प्लॅनेटची जी स्पीड आहे ती कशाने डिनोट केली v न. मग या ठिकाणी स्पीडच्या जागेवर मी v लिहितो. सर्कम्फरन्स ऑफ सर्कलच्या जागेवर सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहितो. सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला 2πr आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला 2πr आहे. या सर्कम्फरन्स ऑफ सर्कलच्या जागेवर मी या ठिकाणी 2πr लिहितो. डिवायडेड बाय टाइम. टाइमच्या जागेवर मी t लिहितो कारण टाइम कॅपिटल T न डिनोट केला. त्याच्यानंतर मी याच्या दोन्ही साइडचा स्क्वेअर करून घेतो. टेकिंग स्क्वेअर ऑन both the side. Taking a square on both the side. Taking a square on both the side we get. Taking square on both the side we get. याच्या दोन्ही साइडचा स्क्वेअर करायचा. v चा स्क्वेअर केला तर v² येते. या ठिकाणी 2 चा स्क्वेअर केला तर 4 येते. पायचा स्क्वेअर केला तर π² येते. r चा स्क्वेअर केला तर r² येते.
आणि डिवायडेड बाय टीचा स्क्वेअर केला तर या ठिकाणी टी स्क्वेअर येते. व्हीचा स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर येते. 2 चा स्क्वेअर केला 4 येते. पायचा स्क्वेअर केला पाय स्क्वेअर येते. आर चा स्क्वेअर केला आर स्क्वेअर येते. टी चा स्क्वेअर केला तर या ठिकाणी काय येते, तर या ठिकाणी टी चा स्क्वेअर जर केला तर या ठिकाणी टी चा स्क्वेअर येते. हा व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार झाला, याला 1 नंबर दिला. या डेरिव्हेशन मधली पहिली स्टेप स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरणे. या डेरिव्हेशन मधली पहिली स्टेप स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरणे. मी स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरला. स्पीड इज इक्वल्स टू एका रिव्होल्यूशन मध्ये इन 1 रिव्होल्यूशन, एका रिव्होल्यूशन मध्ये या प्लॅनेटनं कव्हर केलेलं डिस्टन्स किती असते, तर या सर्कलच्या सर्कम्फरन्स इतका असते. डिस्टन्स इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि म्हणून या डिस्टन्सच्या जागेवर आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल लिहिलं डिवायडेड बाय टाइम. स्पीडचा सिम्बॉल काय आहे, तर प्लॅनेटची स्पीड व्ही या सिम्बॉलने डिनोट केल्या जाते. स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी, व्ही या सिम्बॉलने डिनोट केल्या जाते, म्हणून स्पीडच्या जागेवर व्ही लिहिला. सर्कम्फरन्स ऑफ सर्कलच्या जागेवर सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला 2πr लिहिला. टाइमच्या जागेवर टाइम टी न डिनोट केल्या जाते, कॅपिटल टी न टी लिहिलं. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड वी गेट, दोन्ही साइडचा स्क्वेअर करायचा. मी व्ही चा स्क्वेअर केला व्ही स्क्वेअर झाला. 2 चा स्क्वेअर केला 4 झाला. पायचा स्क्वेअर केला पाय स्क्वेअर झाला. आर चा स्क्वेअर केला आर स्क्वेअर झाला. टी चा स्क्वेअर केला या ठिकाणी टी स्क्वेअर झाला. या ठिकाणी 1 नंबरची स्टेप झाली. 2 नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय r. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय r. आणि 2 नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय r. mv स्क्वेअर बाय r हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि या सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला v चा स्क्वेअर लागणार होता. या सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला v चा स्क्वेअर लागणार होता, म्हणून या v चा आपण स्क्वेअर करून घेतला. सर या v चा स्क्वेअर का केला, याची काय गरज होती v चा स्क्वेअर करण्याची, तर 2 नंबरच्या स्टेप मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरणार होतो. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये v स्क्वेअर येणार होता, म्हणून या v चा मी स्क्वेअर केला आणि या ठिकाणी v स्क्वेअरची किंमत काढून घेतली. 2 नंबरच्या स्टेप मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरला F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय r. आणि याच्यामध्ये आता काय केलं, F इज इक्वल्स टू, आता काय केलं मी याच्यामध्ये F इज इक्वल्स टू हे m बाय r जशाला तसा लिहिला. F इज इक्वल्स टू हा m बाय r जो आहे हा m बाय r जशाला तसा लिहिला ॲज इट इज. m बाय r ॲज इट इज लिहिला इनटू या v स्क्वेअरच्या जाग्यावर ही जी v स्क्वेअरची किंमत आहे ती टाकली. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लिहिला mv स्क्वेअर बाय r. हे m बाय r ॲज इट इज लिहिलं. v स्क्वेअरच्या जाग्यावर या ठिकाणी v स्क्वेअरची किंमत टाकली. v स्क्वेअरची किंमत काय आहे, तर या ठिकाणी v स्क्वेअरची किंमत काय आहे, तर v स्क्वेअरची किंमत आहे 4 पायचा स्क्वेअर r चा स्क्वेअर डिवायडेड बाय t चा स्क्वेअर. v स्क्वेअरची किंमत काय आहे, 4 पायचा स्क्वेअर r चा स्क्वेअर डिवायडेड बाय t चा स्क्वेअर. या v स्क्वेअरच्या जाग्यावर v स्क्वेअरची किंमत 4 पायचा स्क्वेअर r चा स्क्वेअर डिवायडेड बाय t चा स्क्वेअर. या ठिकाणी 4 पायचा स्क्वेअर r चा स्क्वेअर या ठिकाणी डिवायडेड बाय t चा स्क्वेअर ही किंमत टाकली. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे v, त्याच्यानंतर या ठिकाणी f इज इक्वल्स टू
हा एफ इज इक्वल्स टू कधीही लक्षात ठेवा, कधी जर असा व्हेरिएबल आणि आकडा असेल तर गुणाकारामध्ये नंबर कधीही पहिले लिहित असते तर आणि व्हेरिएबल त्याच्या नंतर लिहित असते तर हा मॅथचा नियम आहे. म्हणून हा 4 आणि पायचा स्क्वेअर, हा 4 आणि पायचा स्क्वेअर मी या ठिकाणी पहिले लिहितो. 4 आणि पायचा स्क्वेअर जो आहे तो पहिले लिहितो, त्याच्यानंतर हा यम लिहितो. 4 आणि पायचा स्क्वेअर मी पहिले लिहितो, त्याच्यानंतर हा यम लिहितो. हा 4 आणि पायचा स्क्वेअर मी पहिले लिहिला, हा 4 आणि पायचा स्क्वेअर मी पहिले लिहिला, त्याच्यानंतर या ठिकाणी यम लिहिला आणि त्याच्यानंतर काय आहे आर स्क्वेअर आहे, या ठिकाणी आर स्क्वेअर लिहिला. त्याच्यानंतर बघा हे 4 पायचा वर्ग जो आहे 4 पायचा स्क्वेअर, हा 4 पायचा स्क्वेअर मी पहिले लिहिला. त्याच्यानंतर या ठिकाणी यम आहे, त्याच्यानंतर मी यम लिहिला आणि डिव्हिजनमध्ये काय आहे आर आहे तर हा आर लिहिला आणि त्याच्यानंतर काय आहे डिनॉमिनेटरमध्ये या ठिकाणी टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर लिहिला. या ठिकाणी हा 4 पायचा स्क्वेअर मी पहिले लिहिला, त्याच्यानंतर जो यम आहे तो यम लिहिला आणि त्याच्यानंतर डिनॉमिनेटर आर आणि टी स्क्वेअर आहे, आर आणि टी स्क्वेअर या ठिकाणी पहिले लिहिला, हा आर स्क्वेअर वरी लिहिला. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर एफ इज इक्वल्स टू हा 4 पाय स्क्वेअर यम जशाला तसा लिहिला. त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये आपण काय केलं तर एफ इज इक्वल्स टू हा 4 पाय स्क्वेअर, हा 4 पाय स्क्वेअर यम ॲज इट इज लिहिला, हा 4 पाय स्क्वेअर यम ॲज इट इज लिहिला. आता याच्यानंतरच्या स्टेपमध्ये मला केपलर्सचा लॉ लावायचा आहे. याच्यानंतरच्या स्टेपमध्ये मला केपलर्सचा थर्ड लॉ लावायचा आहे आणि केपलरचा थर्ड लॉ म्हणजे काय पाहिजे आर क्यूब बाय टी स्क्वेअर पाहिजे. केपलरचा थर्ड लॉ लावण्यासाठी आरचा क्यूब पाहिजे आणि टीचा स्क्वेअर पाहिजे. डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर पाहिजे आणि न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे. केपलरचा थर्ड लॉ जर आपल्याला लावायचा असेल तर डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर पाहिजे आणि न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे. तर डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर आहे. याच्यानंतर मला केपलरचा थर्ड लॉ लावायचा आहे आणि केपलरचा थर्ड लॉ लावण्यासाठी आपल्याला काय पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर पाहिजे आणि न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे. डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर आहे पण न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब नाही. केपलरचा थर्ड लॉ लावण्यासाठी मला डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर पाहिजे, न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे. केपलरचा थर्ड लॉ लावण्यासाठी मला डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर पाहिजे आणि न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे. तर या ठिकाणी जे आहे डिनॉमिनेटरमध्ये तर टीचा स्क्वेअर आहे पण न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब नाही आणि केपलरचा थर्ड लॉ लावण्यासाठी न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे पण इथं न्यूमरेटरमध्ये आरचा स्क्वेअर आहे. मला न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब आणावं लागणार आहे. मला अंशामध्ये न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब आणावं लागणार नाही, न्यूमरेटरमध्ये आरचा स्क्वेअर आहे. आरच्या स्क्वेअरला जर मी आरनं मल्टिप्लाय केलं, आरच्या स्क्वेअरला जर मी आरनं मल्टिप्लाय केलं, आरच्या स्क्वेअरला जर मी आरनं मल्टिप्लाय केलं तर आर स्क्वेअर इंटू आर, आरचा क्यूब येत असते. आरच्या स्क्वेअरला जर मी आरनं मल्टिप्लाय केलं तर आरचा स्क्वेअर इंटू आर, आरचा क्यूब येत असते. आणि याच्यानंतरच्या स्टेपमध्ये मला केपलरचा थर्ड लॉ लावायचा आहे आणि केपलरच्या थर्ड लॉसाठी डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर पाहिजे. इथं डिनॉमिनेटरमध्ये टीचा स्क्वेअर आहे, न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे, न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब नाही, आरचा स्क्वेअर आहे. मला तिथं आरचा क्यूब आणावं लागणार आहे आणि आर स्क्वेअरला जर आरनं गुणलं तर आरचा क्यूब येते. मग न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब आणण्यासाठी मला या आर स्क्वेअरला आरनं गुणावं लागते. पण मॅथमध्ये असं काही नियम नाही की न्यूमरेटरलाच आरनं गुणायचं. तुम्हाला गुणता येते, आरनं मल्टिप्लाय करता येते पण ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागते. नुसतं न्यूमरेटरलाच आरनं मल्टिप्लाय करता येत नाही. मला जर केपलरचा थर्ड लॉ लावायचा असेल तर केपलरचा थर्ड लॉ लावण्यासाठी
न्यूमरेटर मध्ये r चा क्यूब लागत असते आणि इथं न्यूमरेटर मध्ये r चा स्क्वेअर होता. मला त्या ठिकाणी जर क्यूब आणायचा असेल तर r स्क्वेअरला r न मल्टिप्लाय केलं तर r चा क्यूब येते. पण मी न्यूमरेटरलाच r न मल्टिप्लाय करू शकत नाही. मला जर मल्टिप्लाय करायचं असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही r न मल्टिप्लाय करावं लागते. मग इथं r चा स्क्वेअर आहे, तिथं r चा क्यूब आणण्यासाठी मी याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला या ठिकाणी r न मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर हा 4 पायचा स्क्वेअर ॲज इट इज लिहिला, 4 पायचा स्क्वेअर ॲज इट इज लिहिला, m ॲज इट इज लिहिला, 4 पायचा वर्ग m ॲज इट इज लिहिला, इंटू हा r स्क्वेअर इंटू r काय झाला, r चा क्यूब झाला, r स्क्वेअर इंटू r काय झाला, r चा क्यूब झाला. डिव्हिजन मध्ये काय आहे, t चा स्क्वेअर आहे. हा 4 पायचा स्क्वेअर आणि m ॲज इट इज लिहिला. r स्क्वेअर न r ला मल्टिप्लाय केलं, r चा क्यूब झाला. r स्क्वेअर न r ला मल्टिप्लाय केलं, r चा क्यूब झाला. हा t स्क्वेअर जो आहे तो ॲज इट इज लिहिला. आता काय राहिलं इथं, या इकडं गुणाकारात काहीच नसते म्हणजे एक असते. हे 4 पाय स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला, 4 पाय स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. r स्क्वेअर न r ला गुणला, r चा क्यूब आला. हा t स्क्वेअर ॲज इट इज लिहिला. इथं वरी राहिला 1 तो 1 लिहिला आणि हे r इंटू r, छेदामधला r इंटू r, या ठिकाणी r चा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर आता 3 नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला केपलरचा लॉ यूज करायचा आहे. 3 नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, केपलरचा थर्ड लॉ आपल्याला यूज करायचा आहे. आणि केपलरचा थर्ड लॉ काय सांगते, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. केपलरचा थर्ड लॉ काय सांगते, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. या ठिकाणी टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आणि आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर 1/k लिहिता येते. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर 1/k लिहिता येते. याच्या खाली लिहायचं आर क्यूब बाय टी स्क्वेअर इक्वल्स टू, या ठिकाणी 1/k लिहिता येते. मग या डेरिवेशनला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी नंबर देऊ शकता. याला इक्वेशन नंबर 2 द्या कारण याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 3 द्या आणि त्याच्यानंतर 4 नंबरची स्टेप लिहा. 4 नंबरच्या स्टेप मध्ये फ्रॉम इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून इक्वेशन 2 आहे f इज इक्वल्स टू, इक्वेशन 2 आहे f इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m, f इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m. या ठिकाणी इक्वेशन आहे f इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m, f इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m, f इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m. हे जे काही आर क्यूब बाय टी स्क्वेअर आहे, f इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m. हे जे काही आर क्यूब बाय टी स्क्वेअर आहे, या आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर इक्वेशन 3 वरून काय लिहिता येते, आपण लिहिलो ना फ्रॉम इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 चं कॉम्बिनेशन करायचं आहे. हे 4 पाय स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला, 4 पाय स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर, आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर, आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर, आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर या ठिकाणी आर क्यूब बाय टी स्क्वेअरची या ठिकाणी किंमत टाकायची. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर आर क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत टाकायची. या आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर आर क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत या ठिकाणी 1/k आहे.
हे 4 पाय स्क्वेअर एम ॲज इट इज लिहिला. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर आर क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत या ठिकाणी 1 बाय के टाकायची. या ठिकाणी आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर आर क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत 1 बाय के टाकली. 1 बाय आर चा स्क्वेअर या ठिकाणी ॲज इट इज. या ठिकाणी एफ इज इक्वल्स टू, या ठिकाणी जर बघितलं तर एफ इज इक्वल्स टू या ठिकाणी 4 पाय स्क्वेअर एम, याला डिव्हिजन मध्ये काहीच नसते म्हणजे 1 असते. हे 4 पाय स्क्वेअर एम न 1 ला गुणलं तर 4 पाय स्क्वेअर एम आला. या 4 पाय स्क्वेअर एम न 1 ला गुणलं तर 4 पाय स्क्वेअर एम आला. 4 पाय स्क्वेअर एम न 1 ला गुणलं तर 4 पाय स्क्वेअर एम आला. 1 न केला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी के आला. 4 पाय स्क्वेअर एम न 1 ला मल्टिप्लाय केलं तर 4 पाय स्क्वेअर एम आला. 1 न केला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी के आला. इंटू या ठिकाणी 1 बाय आर चा स्क्वेअर या ठिकाणी जशाला तसा लिहिला. पण 4 हा कॉन्स्टंट आहे. 4 रुपये कुठेही गेले अमेरिकेमध्ये परभणीमध्ये दिल्लीला तर ते काय 5 रुपये होत नाहीत. 4 हा 4 हा कॉन्स्टंट आहे. पाय कॉन्स्टंट आहे कारण पायची किंमत 3.14 कॉन्स्टंट आहे. एम कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, वजन कॉन्स्टंट असते. माझं इथं वजन 50 किलो आहे माझ्या घरी, तिकडं मार्केटला गेलो की माझं वजन 60 किलो झालं असं होत नाही. म्हणजे मास कॉन्स्टंट असते आणि ते तर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे सर्व जे काही आहे या ठिकाणी ते कॉन्स्टंट आहे. बट या ठिकाणी जे आहे या ठिकाणी 4 पाय स्क्वेअर एम, 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के, 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के हे कॉन्स्टंट टर्म आहेत. सगळ्या ह्या कॉन्स्टंट टर्म आहेत. 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के ह्या कॉन्स्टंट टर्म आहे. मग याच्यानंतर या ठिकाणी काय लिहायचं आहे तर याच्यानंतर या ठिकाणी जे आहे हा एफ इज इक्वल्स टू या ठिकाणी एफ इज इक्वल्स टू हे जे काही 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के आहे या इक्वेशन मध्ये एफ इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के आहे. एफ इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के आहे. तर या कॉन्स्टंट टर्म आहे 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के च्या जागेवर कॉन्स्टंट लिहिता येते. 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय के च्या जागेवर या ठिकाणी कॉन्स्टंट लिहिलं आणि त्याच्यानंतर काय आहे इथं तर या ठिकाणी 1 बाय आर चा स्क्वेअर आहे. या ठिकाणी इथं 1 बाय आर चा स्क्वेअर लिहिला. त्याच्यानंतर मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की या ठिकाणी जे आहे हा प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकून या प्रपोर्शनॅलिटीला रिमूव्ह करायचं असेल तर प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर आपल्याला इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट घेता येते. या प्रपोर्शनॅलिटीला जर काढून टाकायचं असेल तर त्याच्या जागेवर आपण इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट घेऊ शकतो. तसं इक्वल्स टू आणि कॉन्स्टंटला जर काढून टाकायचं असेल तर त्याच्या जागेवर आपल्याला प्रपोर्शनॅलिटी घेता येते. प्रपोर्शनॅलिटी काढून टाकून त्याच्या जागेवर आपल्याला इक्वल्स टू आणि के घेता येते. तसं एखाद्या ठिकाणचा इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकून त्याच्या जागेवर प्रपोर्शनॅलिटी लिहिता येते. प्रपोर्शनॅलिटी काढून टाकून त्याच्या जागेवर आपण इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट लिहू शकतो. तसं इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकून त्याच्या जागेवर प्रपोर्शनॅलिटी लिहिता येते. तर आपण काय करणार याच्यामध्ये हे इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकणार. याच्यामधला इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट या ठिकाणी काढून टाकणार आणि इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकून त्याच्या जागेवर प्रपोर्शनॅलिटी घेणार. जसं प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करून त्याच्या जागेवर आपल्याला इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट लिहिता येते तसं इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकून त्याच्या जागेवर आपल्याला प्रपोर्शनॅलिटी या ठिकाणी लिहिता येते. तसं इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकून त्याच्या जागेवर मी प्रपोर्शनॅलिटी लिहिला आणि या ठिकाणी जे काही 1 बाय आर स्क्वेअर आहे हा या ठिकाणी जे आहे 1 बाय आर स्क्वेअर या ठिकाणी ॲज इट इज लिहिला. आणि दिस इज द डेरिवेशन ऑफ इनवर्स लॉ. हेच काय आहे तर डेरिवेशन ऑफ इनवर्स लॉ आहे.
हेच डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्स लॉ आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्स लॉ आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी वारंवार पुन्हा पुन्हा मी तुम्हाला समजावं म्हणून सांगितलेल्या आहेत. एक नंबरला या डेरिव्हेशनमध्ये स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. या डेरिव्हेशनमध्ये एक नंबरला आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. स्पीड इज इक्वल्स टू या ठिकाणी डिस्टन्स अपॉन टाइम. आणि डिस्टन्स किती कव्हर करते प्लॅनेट एका रिव्होल्यूशनमध्ये, तर सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल इतकं डिवायडेड बाय टाइम. स्पीड v न डिनोट केल्या जाते. सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला 2πr आहे. टाइम कॅपिटल T न डिनोट केल्या जाते. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर घ्यायचा. v चा स्क्वेअर v स्क्वेअर झाला, 2 चा स्क्वेअर 4 झाला, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर झाला, r चा स्क्वेअर r स्क्वेअर झाला, t चा स्क्वेअर t स्क्वेअर झाला. 2 नंबरच्या स्टेप मध्ये सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा. सेंट्रिपिटल फोर्स F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय r. F इज इक्वल्स टू हा m बाय r एज इट इज लिहिला. F इज इक्वल्स टू m बाय r एज इट इज लिहिला. या v स्क्वेअरच्या जागेवर v स्क्वेअरची किंमत 4πr चा स्क्वेअर डिवायडेड बाय t स्क्वेअर. या v स्क्वेअरच्या जागेवर 4πr चा स्क्वेअर डिवायडेड बाय t चा स्क्वेअर लिहिला. त्याच्यानंतर 4 आणि पाय स्क्वेअर ही कॉन्स्टंट टर्म आहे, तर 4 आणि पाय स्क्वेअर पहिले लिहिला. 4 आणि पाय स्क्वेअर पहिले लिहिला, त्याच्यानंतर m त्याच्यानंतर लिहिला. डिनॉमिनेटर मधला r आणि t स्क्वेअर जशाला तसा लिहिला. डिनॉमिनेटर मधला r आणि t स्क्वेअर जशाला तसा लिहिला. त्याच्यानंतर मला केप्लरचा थर्ड लॉ लावायचा आहे. केप्लरचा थर्ड लॉ लावण्यासाठी डिनॉमिनेटर मध्ये t चा स्क्वेअर पाहिजे. याच्या डिनॉमिनेटर मध्ये t चा स्क्वेअर आहे. न्यूमरेटर मध्ये मला r चा क्यूब पाहिजे. न्यूमरेटर मध्ये r चा स्क्वेअर होता. न्यूमरेटर मध्ये याच्या काय होता, तर न्यूमरेटर मध्ये r चा स्क्वेअर होता. मला तिथं क्यूब आणायचा आहे. क्यूब आणण्यासाठी माझ्या r स्क्वेअरला जर r न गुणलं, r स्क्वेअरला जर r न मल्टिप्लाय केलं तर r चा क्यूब येत असते. म्हणून मी न्यूमरेटरला r न आणि डिनॉमिनेटरला r न मल्टिप्लाय केलं. याला मल्टिप्लिकेशन मध्ये काहीच नसते, म्हणजे 1 असते. हा 4πr चा स्क्वेअर m जशाला तसं लिहिलं. 4π स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. 4π स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. r स्क्वेअर इंटू r, r चा क्यूब झाला. r स्क्वेअर इंटू r, r चा क्यूब झाला. t स्क्वेअर जशाला तसा लिहिला. वर किती आहे 1 1 लिहिला. या r इंटू r, r चा स्क्वेअर लिहिला. त्याच्यानंतर या ठिकाणी अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, केप्लरचा थर्ड लॉ काय, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर 1/k लिहिता येते. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर या ठिकाणी इथं 1/k लिहिलं. मग या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 2 दिला, याला इक्वेशन नंबर 3 दिला. फ्रॉम इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून या ठिकाणी f इज इक्वल्स टू 4π स्क्वेअर m. f इज इक्वल्स टू 4π स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. त्याच्यानंतर याला डिव्हिजन मध्ये काहीच नसते, म्हणजे 1 असते. तर या ठिकाणी हा 4π स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. r क्यूब बाय t स्क्वेअर आहे बघा. 4π स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. r क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर r क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत 1/k लिहिली. हे 4π स्क्वेअर m ॲज इट इज लिहिला. r क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जागेवर r क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत या ठिकाणी 1/k लिहिली. त्याच्यानंतर हा 1/r स्क्वेअर जशाला तसा. त्याच्यानंतर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं. 4π स्क्वेअर m इंटू 1, 4π स्क्वेअर m आला. 4π स्क्वेअर m इंटू 1, 4π स्क्वेअर m आला. 1 इंटू k या ठिकाणी k आला. 1/r स्क्वेअर ॲज इट इज लिहिला. 4π स्क्वेअर m इंटू 1, 4π स्क्वेअर m झाला. डिनॉमिनेटर मधला k जशाला तसा लिहिला. परंतु हे 4π स्क्वेअर m डिवायडेड बाय k, हा 4π स्क्वेअर m डिवायडेड बाय k हे कॉन्स्टंट आहे, म्हणून इथं लिहिलं. बट 4π स्क्वेअर m डिवायडेड बाय k इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग या ठिकाणी f इज इक्वल्स टू हे 4π स्क्वेअर m डिवायडेड बाय k च्या जागेवर 4π स्क्वेअर m डिवायडेड बाय k च्या जागेवर कॉन्स्टंट. या 4π स्क्वेअर m च्या जागेवर या ठिकाणी कॉन्स्टंट लिहिलं. त्याच्यानंतर 1/r चा स्क्वेअर ॲज इट इज लिहिला. आणि या ठिकाणी जसं आपण हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकून या ठिकाणी इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट लिहू शकतो.
प्रपोर्शनॅलिटीला रिमूव्ह करून आपण इथे इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट लिहू शकतो. तर इक्वल्स टू आणि कॉन्स्टंटला काढून टाकून आपल्याला प्रपोर्शनॅलिटी लिहिता येते. तर आपण या ठिकाणी इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकला. एफ इज इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढला की प्रपोर्शनॅलिटी लिहिला 1/r² लिहिला. आणि हाच काय आहे तर या ठिकाणी इनव्हर्स लॉ आहे, डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्स लॉ. हाच आपला इनव्हर्स लॉ आहे. अशा प्रकारचे डेरिव्हेशन आहे. या डेरिव्हेशन मध्ये 1 नंबरला स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे, 2 नंबरला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि 3 नंबरला केपलरचा थर्ड लॉ वापरायचा आहे. या डेरिव्हेशन मध्ये 1 नंबरला स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे, 2 नंबरला याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि 3 नंबरला याच्यामध्ये जे आहे तर या ठिकाणी थर्ड लॉ वापरायचा आहे. तर तुम्हाला हे फॉर्म्युले माहीत पाहिजे. तुम्हाला डेरिव्हेशनचं रिव्हिजन करते वेळेस जाताना येताना डेरिव्हेशन ऑफ इनव्हर्स लॉ आपण डिस्कस केला. याच्यामध्ये 1 नंबरला काय वापरायचा आहे, स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग स्पीडचा फॉर्म्युला काय आहे तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. 2 नंबरला या डेरिव्हेशनमध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, 2 नंबरला या डेरिव्हेशनमध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय तर एफ इज इक्वल्स टू mv²/r आहे. 3 नंबरला या ठिकाणी आपल्याला केपलरचा थर्ड लॉ लावायचा आहे. केपलरचा थर्ड लॉ काय आहे, t² इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r³ आहे. ते तुम्हाला वारंवार तुमच्या डोक्यामध्ये याचं रिव्हिजन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे डेरिव्हेशन लिहिता येतील. या ठिकाणी अशा पद्धतीने या डेरिव्हेशनच्या मॅथमॅटिकल स्टेप्स आपण डिस्कस केल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या डेरिव्हेशन बद्दलची जी काही थिअरी आहे ती थिअरी या ठिकाणी जी आहे तर या डेरिव्हेशनची आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत.